तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत फिजिक्स युनिट 5 नॅनो पार्टिकल्स अँड सुपर कंडक्टिव्हिटी. तर बघा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघू. आता जर तुम्हाला पासिंग व्हायचे असेल या युनिटमध्ये तर तुम्हाला मी फिक्स क्वेश्चन सांगतो. तर फिक्स क्वेश्चन बघा. तर ह्या युनिटचा पॅटर्न कसा आहे, या युनिटला 12 मार्क्स असतात. ते 12 मार्क्स कसे आहेत तर त्यात 2 क्वेश्चन येतात. क्वेश्चन एक असतो 6 मार्क्सला आणि एक असतो 6 मार्क्स याला, और परत 6 मार्क्स आणि याला और 6 मार्क्स. हे तुम्हाला 2 कंपल्सरी सोडवले तर 12 मार्क्स भेटतात. इथं पण 2 कंपल्सरी सोडवले तर 12 मार्क्स. आता बघा, कधी कधी तर 6 मार्क्सला एक न्यूमेरिकल पण येत असतं, कधी कधी येत पण नाही, आणि बाकी सगळे थेरी क्वेश्चन असतात. तर थेरी क्वेश्चनमध्ये तुम्हाला फिक्स क्वेश्चन कोणते 6 मार्क्सचे ते मी सांगतो. फर्स्ट, मेजनर इफेक्ट. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यात बघा काय करायला होतं. मेजनर इफेक्ट, व्हॉट इज कॉज ऑफ मेजनर इफेक्ट. त्यानंतर व्हॉट इज शो दॅट सुपर कंडक्टर एक्झिबिट परफेक्ट डायमॅग्नेटिझम. खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आपला आहे, इलेक्ट्रिकल ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅनो पार्टिकल, ऑप्टिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅनो पार्टिकल. आता जर क्वेश्चन येणारच याच्यावर 6 मार्क्सला, पण जर आला तर याच्यावर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टी पण विचारू शकतात. आला तर याच्यात इलेक्ट्रिकल ऑप्टिकल पण विचारू शकतात, आणि आला तर ऑप्टिकल अँड मेकॅनिकल पण विचारू शकतात. त्यामुळं तुम्ही ह्या 3 प्रॉपर्टी ऑप्टिकल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ह्या करून ठेवा. 6 मार्क्स तुमचे कन्फर्म. त्यानंतर इथं हा फिक्स क्वेश्चन झाला, मी तुम्हाला सांगितलं हा फिक्स आणि हा फिक्स 100% येणार म्हणजे येणार, पेपरला दिसणार. त्याच्यानंतर व्हॉट आर द टाईप्स ऑफ सुपर कंडक्टर्स, डिस्टिंग्विश बिटवीन देम. आता हा पण 6 मार्क्सला विचारला जातो. खूप इम्पॉर्टंट आहे. हे तर 2 तुम्हाला मी दिले. आता त्याच्यानंतर हे बाकीचे 1, 2 हे आणि वरचा 1 हा तुम्ही करूनच ठेवा. यात तुमचा वरच्यावर जरी बघून ठेवले तुम्ही, याच्यात बघण्यासारखं या युनिटमध्ये काहीच नाही. फक्त नॅनो पार्टिकल आहे. आपण 12वीला पण शिकलेलो आहे नॅनो पार्टिकल्स विषयी. आता याच्यात फक्त तुम्हाला एवढंच आहे की त्याच्यात थोडं क्वांटम कन्फाईनमेंट हे वगैरे थोडं ॲड केलेलं नको त्याच्यात. बॉल मिलिंग मेथड, आता हे मेथड वगैरे विचारले जातात बरं का पेपरला, तुम्ही करून ठेवा. बाकीचे हे क्वेश्चन पण IMP तुमच्यासाठी. त्याच्यानंतर हा फिजिक्स पेपर. आता हे जे फिजिक्स पेपर डिपोजिशन आहे त्याच्यात तुम्हाला डायग्राम पण काढायची, मॅन्युफॅक्चरिंग कशी आहे डायग्राम. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेज हे पण विचारतात. आता तुम्हाला मी सांगतो, हा क्वेश्चन तर कराच याच्या आधी तुम्ही हा क्वेश्चन करा. त्यानंतर हे फिक्स क्वेश्चन हे कराच. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्ही करा. 100% तुम्हाला या युनिटमध्ये पासिंग होईल. आता जर एखाद्याने जर लिहिला असेल पेपर चांगला तर त्याला 10 मार्क्स पडू शकतात, आणि जर खूप भारी लिहिला असेल व्यवस्थित, सगळे क्वेश्चनचे आन्सर अटेम्प्ट केले असतील, पॉईंट्स वगैरे नीट व्यवस्थित टाकून, त्याला 12 मार्क्स 101% दिले जातात. त्यात मार्क्स तुमचे कमी होत नाही. या युनिटमध्ये फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे आणि कन्सेप्टवर चांगलं लिहिलं पाहिजे. काही तुम्ही लिहून त्याला मार्क भेटणार नाही. तुम्ही व्यवस्थित राईट करा आणि चांगलं राईट करा, खूप भारी राईट करा. फिजिक्स पेपर खूप सोपा आहे, फक्त थेरी एवढाच आहे. बाकी न्यूमेरिकलवर पण तुम्ही पासिंग होऊ शकतात, पण न्यूमेरिकलच्या बेस तुम्ही भरोशावर राहू नका. पण थेरी क्वेश्चन पण थोडे लिमिटेड करा. तर खूप इम्पॉर्टंट आहे बघा. हा युनिट तुम्हाला खूप मार्क्स देऊन जाऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.